पालिका की जगह है। मालूम ना ये बात मत कर तू। मैं बोल रहा हूँ ये अड़वे बात हो रहा है भैया। नहीं मालूम अहिल्यानगर शहरातील राज चेंबर समोरील टपरीवाल्यांची दादागिरी वाढली आहे। या ठिकाणी गरीब रिक्षा चालकांना दमदाटी करत पैसे न दिल्यास रिक्षा फोडण्याची धमकी दिली जाते आहे। अहिल्यानगर शहरातील राज चेंबर समोरील परिसर सध्या रिक्षा चालकांसाठी धोकादायक बनलाय। येथील अधिकृत रिक्षा स्टॉप परिसरात टपरीवाल्यांनी अतिक्रमण केलंय, अवैधरित्या जागा व्यापली आहे आणि उलट तेच टपरीवाले आता तेथील रिक्षा स्टॉपला रिक्षा लावणाऱ्या रिक्षा चालकांकडून भाड्याच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे वसूल करतायत। पैसे न दिल्यास त्या रिक्षा चालकांची रिक्षा फोडण्याची धमकी देखील त्यांना देण्यात येत असून अनेक चालकांवर दमदाटीही केली जाते। या त्रासाला कंटाळून रिक्षा चालक संघटनांनी थेट शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन गाठत आपल्या मागणीचं निवेदन सादर केलंय। निवेदनात म्हटलंय, राज चेंबर समोरील परिसरात अधिकृत रिक्षा स्टॉप असून त्या ठिकाणी रिक्षा चालकांवर अतिक्रमणधारक टपरीवाले दमदाटी करतायत। अतिक्रमणधारक टपरीवाले हे येथील रिक्षा चालकांवर अन्याय करतायत। त्यांचा हा अन्याय सहन करणार नाही, तरी संबंधित प्रकाराकडे पोलीस प्रशासनानं तात्काळ लक्ष देत दादागिरी करणाऱ्या या टपरीवाल्यांवर कारवाई करावी, अन्यथा रिक्षा चालक आक्रमक आंदोलन करतील असा इशारा निवेदनात देण्यात आलाय। अतिक्रमणधारक टपरीवाल्यांकडून होणाऱ्या अन्यायापासून गोरगरीब रिक्षा चालकांना न्याय मिळावा अशी मागणी बापूसाहेब रिक्षा चालक मालक संघटनेनं तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे। टिकली बाईकली म्हणजे हा माझा पुतण्या आहे। आम्ही एक संघ रिक्षा चालवतो, त्याला येऊन दमदाटी केली तर आम्ही 2 दिवस त्यांना समजत होतो, तरी त्यांनी काही ऐकलं नाही। अहो दानकी घेऊन येऊ राहिले ते आम्हाला मारायला, म्हणजे जिथं ती रिक्षा लागती का राज चेंबरच्या समोर तिथं त्यांचे 2 टापरे आहे, अतिक्रमणमध्ये आहे, त्यांचे ते भाडे खातात। तिथं रिक्षा लावायची नाही, ते सोडा त्यांच्यासमोर नाही, पण त्यांच्या बाजूला पण रिक्षा लावायची नाही असं त्यांनी आणि दानकी घेऊन येऊन आम्हाला मारायला। आम्ही जे तिथं रिक्षा होते ना राज चेंबरसमोर, ते गरीब होते बिचारे, जे चांगले होते त्यांना काही म्हणले नाही ते, पण जे घाबरतात ना त्यांनी हाकलून लावलं आणि नंतर काय म्हणले, इथं आम्हाला भाडे भेटतात, हे रिक्षाचे लावायचे असले तर आम्हाला पैसे द्यावा लागतील तुम्हाला। तर याच्याबद्दल काहीतरी न्याय पाहिजे आम्हाला। ते नेहमी दमदाटी करतात आम्हाला, त्यांचे भाडे असतात आणि तो एक आदम करून म्हणून एक माणूस आहे, आदम आहे, तो येऊन आम्हाला दम देतो आणि दांडकं घेऊन येतो, मारत नाही पण दांडकं घेऊन आम्ही आमच्यावर दहशत निर्माण करतो। तर त्याचा काहीतरी आम्हाला न्याय पाहिजे साहेब। आम्ही रीतसर कंप्लेंट केलेली आहे,
आयुक्ताकडे केलेली आहे आणि तोफखाना पोलीस स्टेशन समोर सुद्धा पोलीस स्टेशनला कंप्लेंटसुद्धा केली, यांची दाखल झालेली आहे. तरी याच्यामध्ये प्रशासनाने दखल घ्यावी एवढंच म्हणणं आहे. आम्ही गरीब लोक आहे, आम्ही रिक्षावाले गरीब लोक आहे, आम्ही रोजचे हातावरचे पोट आहे आमची. हे असे दम देत असतील तर आम्ही पोट कुठं भरायचं. वो एक छोटा बच्चा आया था भाड़ा पूछने, तो मैंने उसको भाड़ा बोला 100 रुपये. तो वो घर पे जाके अपने बड़े को लेके आया. तो वो बड़ा आया और मेरे को गाली गलौज करने लगा. वो मेरे को बोल रहा, बोले 100 रुपये लेते गए बोले. हमने बोले तुम्हारे को यहाँ स्टॉप को जगह दिए बोले तो गलती करेंगे बोले. तो शोएब करके लड़का आया था मेरे पास और वो मेरे को बोल रहा था कल से यार रिक्शा दिखने नहीं मांगता, धमकी मैं दिखा के डंडे बिंडे लेके आ रही हूँ मारने की. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.